हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 40 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपला आवडता यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ अजित येवलेमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच पार्ट 2. मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला उत्तरामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह काय आणि कसं वापरावं लागतं. त्याचबरोबर आपण पाहिलं की अवतरण चिन्हातील सर्वनामांचा बदल कसा करतात. तर आज आपण या सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत की अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ कसा बदलायचा, त्याचबरोबर आणखी काही विशिष्ट शब्दांचे बदल कसे करायचे आणि त्याही नंतर आपण पाहणार आहोत प्रत्यक्षात वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं आहे. तर बघा, सुरुवात करू. नंबर 3. फर्स्ट नंबरमध्ये आपण पाहिलं होतं रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह कसे वापरतात. सेकंड नंबरमध्ये आपण पाहिलं प्रोनाऊनचे बदल कसे होतात. आणि आता नंबर 3 मध्ये आपण पाहत आहोत. बघा, दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच, बघा बरं का, लक्षात घ्या. आपण या नंबर 3 मध्ये बघणार आहोत की अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ कसा बदलायचा, पण तो काळ केव्हा बदलायचा हे लक्षात घ्या. दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ खालील प्रमाणे बदलावा. बघा, तरच अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ खालील प्रमाणे बदलावा. अतिशय सिंपल आहे, परंतु हा काळ केव्हा बदलायचा आहे ते लक्षात घ्या बरं का. परत सांगतो तुम्हाला. दिलेल्या वाक्यात जे रिपोर्टिंग व्हर्ब असतं, जसं आपण फर्स्ट सेंटेन्स पाहिलं होतं पहा, राम सेड टू सीता आय एम गोइंग नाऊ. या दिलेल्या वाक्यात रिपोर्टिंग व्हर्ब काय होतं पहा. रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे निवेदक क्रियापद, जे पहा सेड हे होतं पहा. मग सेड हे कोणत्या काळात आहे, कोणत्या टेन्समध्ये आहे बरं. अर्थातच सेड हा पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळ आहे पहा. से, सेड, सेड अशी 3 रूप असतात ना, तर सेड हा भूतकाळ आहे. आणि जर वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलला जातो. आणि या पहिल्या वाक्यामध्ये पहा सेड हे भूतकाळी होतं, म्हणूनच आपण अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदललेला होता. ॲमचा केला होता आपण वॉच, असा बदल केला होता पहा. तर हे लक्षात ठेवा. जर या वाक्यामध्ये पहा, हेच जे पहिलं वाक्य आपण पाहिलं होतं, या वाक्यामध्ये जर असं असतं पहा, राम सेज टू सीता. सेज हे रिपोर्टिंग व्हर्ब, सेज भूतकाळात आहे का, नाही. तर सेज हे वर्तमानकाळी रूप आहे. आणि सेज जर असतं तर आपण ॲमचा बदल केला नसता, ॲमचा काळ बदलला नसता. आपण काळ आहे तोच आपल्याला ठेवावा लागला असता पहा. काळ केव्हा बदलायचा अवतरण चिन्हातील वाक्याचा, जर रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच. म्हणजे सेड, टोल्ड, आस्क्ड, एक्सक्लेम्ड असे भूतकाळात जर असतील रिपोर्टिंग व्हर्ब तरच अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलायचा आहे. आणि तो काळ कसा बदलायचा आहे हे बघा. आता काळ बदलताना पहा, जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा सिंपल पास्ट टेन्स करतात, म्हणजेच साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ करतात, चालू वर्तमान काळाचा चालू भूतकाळ करतात, पूर्ण वर्तमान काळाचा पूर्ण भूतकाळ करतात. असा हा काळाचा बदल होत असतो. पण असं पूर्णपणे काळाचा बदल करायचा हे लक्षात ठेवणं कदाचित काहींना अवघड वाटू शकतं, म्हणून हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे पहा. काळाचा बदल करताना फक्त काही विशिष्ट शब्द जे आहेत ना ते बदलायचे आहेत. कसे ते पहा. जर वाक्यात ॲम किंवा इज असेल तर त्याचा बदल करायचा पहा वॉच. नंबर 2, जर वाक्यामध्ये आर असेल तर त्याचा बदल करतात वेअर, म्हणजे हा काळाचा बदल आपण करतोय बरं का. जर दिलेल्या वाक्यातच वॉच किंवा वेअर असेल तर त्या वॉच किंवा वेअरचा बदल करतात हॅड बीन.
लक्षात घ्या. त्यानंतर जर वाक्यामध्ये हॅज किंवा हॅव असेल तर त्याचा बदल करतात हॅड. लक्षात घ्या बरं का तुम्ही, हे सर्व काळाचा बदल करत असताना हे जे शब्द आहेत हे अशा पद्धतीने आपल्याला चेंज करायचे आहेत. ॲम किंवा इज असेल दिलेल्या वाक्यात तर त्याचा बदल करायचा वॉज. जर वाक्यात आर असेल तर त्याचा करायचा वेअर. जर दिलेल्या वाक्यातच वॉज किंवा वेअर आला तर त्याचा बदल करायचा हॅड बीन. जर वाक्यामध्ये हॅज किंवा हॅव असेल तर त्याचा बदल करायचा आहे आपल्याला हॅड. त्यानंतर पहा, जर दिलेल्या वाक्यामध्ये नंबर 5 कॅन असेल तर त्याचा बदल करतात कुड. जर वाक्यामध्ये शल किंवा विल असेल तर त्याचा बदल करतात पहा वुड. नेक्स्ट, जर वाक्यामध्ये मे हा शब्द आलाय तर मेचा बदल करतात पहा माइट. आणि लास्ट वन, जर वाक्यामध्ये डू नॉट किंवा डज नॉट असेल तर त्या डू नॉट किंवा डज नॉटचा बदल करतात, व्हेरी गुड, बरोबर आहे, डीड नॉट. पहा, हे अशा पद्धतीने बदल आपल्याला करावे लागतात. काळाचा बदल करत असताना हे साह्यकारी क्रियापदांचा आपण भूतकाळ करत असतो. परत एकदा पाहून घ्या. आणि हा काळ केव्हा बदलायचा सांगितलेला आहे? दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ खालीलप्रमाणे बदलावा. भूतकाळात असेल तरच बदलायचा आहे. याचाच अर्थ जर रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात नसेल तर काळाचा बदल करायचा नाही. ओके. आणि काळाचा बदल करताना आपल्याला शब्द कसे बदलावे लागतात ते इथं दिलेलं आहे. ॲम किंवा इज असेल दिलेल्या वाक्यात तर त्याचा वॉज करायचा आहे. आर असेल तर त्याचा वेअर करायचा आहे. वॉज किंवा वेअर असेल दिलेल्या वाक्यामध्ये तर त्याचा हॅड बीन करायचा आहे. हॅज किंवा हॅव असेल तर त्याचा हॅड असा बदल करायचा आहे. कॅनचा बदल करायचा आहे कुड. शल आणि विल या दोन्हींचाही बदल होईल वुड. मेचा बदल होईल माइट. आणि डू नॉट किंवा डज नॉटचा बदल होतो डीड नॉट. पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला, हा काळाचा बदल केव्हा करायचा आहे? व्हेरी गुड. जर दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच हा काळाचा बदल करायचा आहे. ओके. आता या ठिकाणी एक टिप सुद्धा आपल्याला बघायची. पहा, हा काळाचा बदल करत असताना काय टिप आहे ती बघा. बघा टिप काय आहे. अवतरण चिन्हातील वाक्यात वरीलपैकी साह्यकारी क्रियापद नसेल तरच मुख्य क्रियापदाचा बदल खालीलप्रमाणे करावा. केव्हा करायचं आहे लक्षात घ्या. पहा, अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ आपण बदलत असतो. केव्हा? रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच काळ बदलतो. काळ बदलताना अशा पद्धतीने आपल्याला शब्द बदलावे लागतात. पण टीप काय आहे? अवतरण चिन्हातील वाक्यात वरीलपैकी साह्यकारी क्रियापद नसेल तरच मुख्य क्रियापदाचा बदल खालीलप्रमाणे करावा. म्हणजेच काय? जर यापैकी साह्यकारी क्रियापद दिलेल्या वाक्यात आलेले असतील तर फक्त या सहाय्यकारी क्रियापदांचाच बदल करायचा आहे. या सहाय्यकारी क्रियापदानंतर आलेल्या मुख्य क्रियापदाचा बदल नाही करायचा. पण टीप काय सांगते की अवतरण चिन्हातील वाक्यात जर वरीलपैकी सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मात्र जे मुख्य क्रियापद असेल त्याचा बदल आपल्याला करावा लागतो. आणि मुख्य क्रियापदाचा बदल कसा करायचा तो बघा. फक्त 2 चेंजेस आहेत या ठिकाणी. जर वाक्यात मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर आपण त्या ठिकाणी त्या मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. बस, सिंपल आहे. पहिल्या रूपाचं दुसरं रूप करायचं. आणि जर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप असेल दिलेल्या वाक्यात, नीट लक्षात घ्या,
सर्व चेंजेस आपल्याला समजणं फार गरजेचं आहे, कारण डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे काही आपण वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्सेस बघणार आहोत, प्रत्येकाचं स्पीच बदलत असताना आपल्याला हे सर्व बदल लक्षात ठेवायचे आहेत. पहिला बदल आपण पाहिला होता मागच्या पार्टमध्ये, रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह कसं वापरायचं. सेकंड आपण पाहिलं अवतरण चिन्हातील सर्वनामांचे बदल कसे करायचे. त्यानंतर आता बघतोय काळाचा बदल कसा करायचा. काळाचा बदल करताना सुद्धा जर वाक्यात यापैकी सहाय्यकारी क्रियापद आलेलं नसेल तर जे वाक्यात मुख्य क्रियापद किंवा ज्याला आपण नुसतं क्रियापद असंही संबोधतो, जे मुख्य क्रियापद असतं त्याचा बदल आपल्याला करावा लागतो. जर अवतरण चिन्हातील वाक्यात यापैकी सहाय्यकारी क्रियापद नसेल तर तो कसा करणार. मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असेल दिलेल्या वाक्यात तर त्याच्या जागी घ्यायचंय त्या मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप. आणि जर दिलेल्या वाक्यातच मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आलं तर त्याचा बदल काय करायचा पहा. हॅड प्लस त्या मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं पहा. समजतंय ना. लक्षात घ्या नीट. ग्रॅमॅटिकली आपला आन्सर अगदी करेक्ट येण्यासाठी जे काही बदल आपल्याला करायचे आहेत ते सगळे बदल आपल्याला परफेक्टली करता आले पाहिजेत. ते केव्हा जमतील, जर तुम्ही हे सर्व व्यवस्थित लक्षात घेतलं तर. म्हणूनच मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की संपूर्ण व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे. मध्ये जर आपण स्किप केलं तर आपल्याला प्रत्यक्षात उत्तर लिहिताना काहीतरी गोष्टी आपल्याकडून निसटतील, कारण आपण तो व्हिडिओ पूर्ण पाहिलेला नसेल. म्हणूनच संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओतील प्रत्येक मिनिट, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. ओके, ठीक आहे. 1 मिनिटामध्ये आपण हे सगळे रिवाइज करू आणि पुढचा बदल पाहू. आता पुढचा म्हणजे चौथा आणि शेवटचा बदल. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रत्यक्षात डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. बघा आता, दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ खालीलप्रमाणे बदलावा. काळ बदलताना काय करायचंय. एम किंवा इजचा बदल करायचा, वॉज आरचा बदल करायचा, वेअर वॉज किंवा वेअरचा बदल करायचा, हॅड बीन हॅज किंवा हॅवचा बदल करायचा, हॅड, कॅनचा कुड, शलचा वूड, विलचा देखील वूड, मेचा बदल माइट, डू नॉटचा डिड नॉट आणि डज नॉटचा डिड नॉट. पण टीप आहे की अवतरण चिन्हातील वाक्यात यापैकी सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाचा बदल इथं दिल्याप्रमाणे करायचा आहे. कसा. जर क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर त्या जागी त्या क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं, आणि जर दिलेल्या वाक्यातच क्रियापदाचं दुसरं रूप आलं असेल तर त्या जागी घ्यायचं हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. ठीक आहे. आता आपण चौथा बदल बघणार आहोत. पहा, डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना काही विशिष्ट शब्दांचे बदल आपल्याला करावे लागतात. जसं फर्स्ट सेंटेन्समध्ये आपण पाहिलं होतं. पहा, राम सेड टू सीता आय एम गोईंग नाव. याचं उत्तर लिहिताना पहा, राम टोल्ड सीता दॅट ही वॉज गोईंग देन. आपण नाऊचा बदल देन असा केला होता. पहा, नाऊ म्हणजे आता, त्याचा बदल आपण केला तेव्हा. म्हणजेच हे काही पर्टिक्युलर वर्ड्स चेंज होत असतात. ठीक आहे. तर मग आता नंबर 4 मध्ये आपण बघतोय काही विशिष्ट शब्दांचे बदल. खालील प्रमाणे करतात. खूप इंटरेस्टिंग आहे टॉपिक. तुम्ही जसं विचारात घ्याल तसं तुम्हाला वाटेल. पहा, यामध्ये पहा खूप सोपे चेंजेस आहेत. पहिला आहे धिस. धिसचा बदल काय होतो तुम्ही देखील सांगू शकता. मी मागच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पहा, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो माहिती आहे का. एखाद्याने बोललेले शब्द आपण आपल्या शब्दात सांगत असतो. म्हणजे तो जर म्हटला हा तर आपण म्हणतो तो. तो जर म्हटला येथे आपण म्हणतो तेथे. तो जर म्हटला आता आपण म्हणतो तेव्हा. असे हे बदल आपल्याला करावे लागतात. मग धिसचा बदल काय होईल. दॅट. ओके. त्यानंतर हिअर, येथे, याचा बदल काय होईल. देअर म्हणजेच तेथे. दीज, हे, याचा बदल होईल ते म्हणजेच दोज. ओके. नाऊ, नाऊचा बदल देन. त्यानंतर पहा ॲगो. ॲगोचा बदल होतो पहा
बिफोर. नंबर 6 पाहता, टुडे या शब्दाचा बदल होतो पहा, दॅट डे. ओके, आज त्या दिवशी. त्यानंतर टू नाईट म्हणजे आज रात्री, याचा बदल होईल दॅट नाईट, त्या रात्री. त्यानंतर टुमॉरो, उद्या, याचा बदल काय होईल द नेक्स्ट डे, पुढील दिवशी. त्यानंतर आहे एस्टरडे, काल, याचा बदल काय होणार आहे द प्रिव्हियस डे. प्रिव्हियस म्हणजे अगोदरचा, अगोदरचा दिवस. एस्टरडेचा बदल द प्रिव्हियस डे ऐवजी द डे बिफोर असा सुद्धा केला जाऊ शकतो. आणि लास्ट वन पहा, द लास्ट वीक, याचा होईल पहा द प्रिव्हियस वीक. बघा, तर अशा पद्धतीने काही पर्टिक्युलर वर्ड्स आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना चेंज करावे लागतात. पुन्हा एकदा बघा, धिस, दॅट, हिअर, देअर, दीज, दोज, नाऊ, देन, ॲगो, बिफोर, टुडे, दॅट डे, टुनाईट, दॅट नाईट, टुमॉरो, द नेक्स्ट डे, एस्टरडे, द प्रिव्हियस डे, द लास्ट वीक, द प्रिव्हियस वीक. हे बदल होतात. तर आत्तापर्यंत किती प्रकारे आपण बदल पाहिलेले आहेत इनडायरेक्ट स्पीच करत असताना? 4 नंबरमध्ये आपण पाहिलेत पहा. सर्वप्रथम आपण पाहिलं होतं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह काय वापरायचं, हे आपण नंबर 1 मध्ये पाहिलं. अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार आपण रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह काय वापरायचं हे ठरवत असतो. त्यासाठी आपण नंबर 1 चार्ट बघितलेला आहे. नंबर 2 मध्ये आपण काय पाहिलं की अवतरण चिन्हातील सर्वनामांचा बदल कसा करायचा ते डिटेलमध्ये पाहिलं. सर्वनामाचा बदल हा आपल्याला बोलणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार करावा लागतो, ते बघितलेलंच आहे. नंबर 3 मध्ये आपण काय पाहिलं की जर वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब हे भूतकाळात असेल तरच आपल्याला अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलावा लागतो. आणि मग काळाचा बदल करत असताना त्या अवतरण चिन्हातील काही विशिष्ट शब्द जे आहेत ते अशा पद्धतीने बदलले जातात. हे शब्द बदलत असताना आपल्याला एक टिप सुद्धा दिलेली आहे की अवतरण चिन्हातील वाक्यात जर यापैकी साह्यकारी क्रियापद नसेल तर मात्र जे मुख्य क्रियापद असतं त्याचा बदल आपल्याला करावा लागतो. तो इथं दिल्याप्रमाणे पहिलं रूप असेल तर दुसरं घ्यायचं, दुसरं असेल तर हॅड प्लस तिसरं रूप घ्यायचं. आणि लास्ट नंबर पाहिलं की काही विशिष्ट शब्दांचे बदल इथं दिल्याप्रमाणे करतात. तर हे सर्व बदल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे तुम्ही स्किप करू शकत नाही. हे बदल तुम्हाला लक्षात आलेच पाहिजे. गरज वाटली तर तुम्ही रिपीट करूनही पाहू शकता, पण याशिवाय तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच परफेक्टली जमणार नाहीये. गरज पडणार नाहीये तुम्हाला रिपीट करायची जर तुम्ही अतिशय लक्षपूर्वक हे सर्व पाहत असाल तर. तर आता काय करायचंय बघा, इथे आपण जे 4 वेगवेगळ्या टाईपमध्ये चेंजेस पाहिलेले आहेत हे सर्व बदल लक्षात घेऊन डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे आता आपण सुरू करणार आहोत. तर बघा, आता आपण पाहणार आहोत डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. तर त्यासाठी इथे आपण मेन्शन करू, पहा महत्वाची गोष्ट आहे म्हणून, वरील सर्व बदल लक्षात घेऊन अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार, बघा बरं का, अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार खालील प्रमाणे डायरेक्ट स्पीचचे
इनडायरेक्ट स्पीच करावे. बघा, जे आपण 4 वेगवेगळ्या नंबर्समध्ये बदल पाहिलेले आहेत, रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्हचा बदल, सर्वनामाचा बदल, काळाचा बदल आणि काही विशिष्ट शब्दांचा बदल. तर हे वरील सर्व बदल लक्षात घेऊन अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार आता आपण बघणार आहोत. नंबर 7 बघणार आहोत आपण, बरं का. नंबर 1 आपण पाहणार आहोत, अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. नंबर 2 मध्ये आपण पाहणार आहोत, अवतरण चिन्हातील वाक्य जर WH प्रश्नार्थक असेल तर त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं. नंबर 3 एस नो प्रश्नार्थक वाक्य. नंबर 4 आज्ञार्थी वाक्य. नंबर 5 मध्ये आपण पाहू विनंतीवाचक वाक्य. 6 नंबर आहे उद्गारवाचक वाक्य. आणि 7व्या आणि शेवटच्या नंबरमध्ये आपण पाहणार आहोत, अवतरण चिन्हातील वाक्य जर लेट्सने सुरू होणार असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. तर पाहता, नंबर 1 विधानात्मक वाक्य म्हणजेच काय, स्टेटमेंट म्हणतो पहा आपण त्याला. अवतरण चिन्हातील वाक्य जर विधानात्मक असेल, स्टेटमेंट असेल, तर आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याचे एक्झाम्पल्स इथे आपण पाहणार आहोत. अर्थातच हे सर्व पाहत असताना आपल्याला वर दिलेले 4ही बदल लक्षात ठेवायचे आहेतच, पण आता आपण वाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या सेटमध्ये एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर पहिले एक्झाम्पल पहा, याचं आहे, राधा सेट, खूप इंटरेस्टिंग आहे पहा, आय एम डान्सिंग नाव. आता तुम्ही लक्षात घ्या, प्रत्यक्षात आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे सेंटेन्सेस दिले जातात आणि त्याचं उत्तर लिहिण्यापूर्वी तुम्हाला आत्तापर्यंत आपण जे 4 वेगवेगळ्या नंबर्समध्ये बदल पाहिलेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहेच. पण उत्तर लिहिताना प्रत्यक्षात कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या ते बघा. आता हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे, राधा सेड आय एम डान्सिंग नाव, आणि सूचना दिलेली कंसामध्ये चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. तर पहिलं काम आपलं काय माहितीये का, अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता ते शोधायचं, जे आपण मागे डिटेल पाहिलंय. अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक आहे, WH प्रश्नार्थक आहे, येस नो प्रश्नार्थक आहे, आज्ञार्थी आहे की आणखी कोणता आहे ते आपल्याला शोधावं लागेल. कसं शोधायचं हे पण तुम्हाला सांगितलं होतं पहा मी. जर वाक्याच्या सुरुवातीलाच नाम आलं, कर्ता किंवा कर्म असेल सुरुवातीला, तर ते विधानात्मक वाक्य असतं. जर वाक्याच्या सुरुवातीला WH शब्द आणि शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर तो WH प्रश्न असतो. जर वाक्याच्या सुरुवातीला साह्यकारी क्रियापद असेल तर तो येस नो प्रश्न असतो. जर वाक्याच्या सुरुवातीलाच मुख्य क्रियापद आलं तर ते आज्ञार्थी वाक्य असतं. जर वाक्यामध्ये प्लीज हा शब्द आला तर ते विनंतीवाचक वाक्य असतं. जर वाक्यात शेवटी उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते उद्गारवाचक वाक्य. आणि जर वाक्याच्या सुरुवातीला लेट्स किंवा लेटस हे शब्द असतील तर ते लेट्सने सुरू होणारं वाक्य. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग इथे पहा, वाक्य अवतरण चिन्हातील वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला शोधायचंय. मग सुरुवातीला काय आलंय पहा, आय, आणि आय हे काय, सर्वनाम. जर वाक्याच्या सुरुवातीला नाम किंवा सर्वनाम आलं, एखाद्याचं नाव किंवा सर्वनाम आलं तर ते असतं विधानात्मक वाक्य. म्हणजे हे अवतरण चिन्हातील वाक्य आहे विधानात्मक. मग आता आपण शोधला अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार. आता काय करायचं, दुसरी स्टेप, या वाक्यातील कोणकोणते शब्द बदलणार ते अंडरलाईन करून घ्यायचे. घाई करायची नाही, डायरेक्ट शब्द चेंज करत चालायचं नाही. तर आपण काय करणार आहोत, जे शब्द बदलणार ते अंडरलाईन करून घ्यायचे आहेत. आणि कोणते बदलणार हे तुम्हाला केव्हा कळेल, जर आपण मागे जे 4 नंबरमध्ये पाहिले ना बदल कसे करायचे ते तुमचे लक्षात आलेले असतील, ते तुम्ही पाठ केले तरच तुम्हाला कळणार. ओके, हां. दुसरी स्टेप, कोणते शब्द बदलायचे ते अंडरलाईन करा. बघा आता, राधा याचा बदल होईल का, नाही. सेड, हो, रिपोर्टिंग व्हर्ब बदलत असतं. त्यानंतर कॉमा बदलत असतो, कॉमाच्या जागी आपण कनेक्टिव्ह घेतो ना. त्यानंतर आयचा देखील बदल होतो. एम, काळाचा पण बदल होत असतो. आणि पुढे नाव, हा सुद्धा विशिष्ट शब्दांमध्ये आपण पाहिलेला आहे. म्हणजेच हे रिपोर्टिंग व्हर्ब, कनेक्टिव्ह, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, हा टेन्स काळाचा बदल, आणि हे काही पर्टिक्युलर वर्ड्स विशिष्ट शब्द त्यांचा बदल, हे शब्द बदलायचे आहेत. हे आपण अंडरलाईन केलेत. आता यांचे बदल कसे करायचे ते बदल आता आपण मांडून घेऊ.
सेडचा बदल काय करायचा आपण पाहिलं पहिल्या चार्टमध्ये रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह हे अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार वापरतात. नंबर 1 मध्येच आपण पाहिलं होतं पहा, विधानात्मक वाक्य जर असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब घेता सेड किंवा टोल्ड. सेड घ्यायचा की टोल्ड घ्यायचा? बरोबर आहे, सेड आलेला आहे तर अशा वेळेस सेडच घ्यायचा आपण. जर इथं सेड टू असता तर सेड टूच्या जागी आपण घेतला असता टोल्ड. इथे सेड आहे तर सेडच्या जागी सेडच येणार आहे. त्यानंतर कॉमाच्या जागी काय येतो? अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक असताना कॉमाच्या जागी येतो पहा दॅट. ओके, आता आयचा बदल काय करायचा? सेकंड नंबर मध्ये पाहिलं होतं आपण. आयचा बदल ही किंवा शी यापैकी करतात. कशानुसार करतात? आय, माय व मी यांचे बदल वाक्यातील बोलणाऱ्या व्यक्तीनुसार करतात. मग इथे बोलणारी व्यक्ती कोण आहे? राधा सेड, राधा म्हणाली. मग बोलणारी व्यक्ती पुरुष आहे का स्त्री आहे? राधा स्त्री आहे ना. मग आयचा बदल काय करायचा? आयचा बदल ही किंवा शी यापैकी करतात. जर बोलणारी व्यक्ती पुरुष असेल तर आयचा बदल करतात ही, बोलणारी व्यक्ती स्त्री असेल तर आयचा बदल करतात शी. या ठिकाणी बोलणारी व्यक्ती राधा स्त्री आहे म्हणून आयचा बदल होणार आहे शी. एमचा बदल काय करतात? नंबर 3 मध्ये आपण पाहिलं ना काळाचा बदल. पण हा काळाचा बदल करताना हे लक्षात घ्या, आपण काय म्हटलं होतं पहा, दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच काळाचा बदल करावा. मग या वाक्यात रिपोर्टिंग व्हर्ब काय? व्हर्ब सेड. कोणत्या काळात आहे? सेड. से, सेड, सेड. सेड भूतकाळच आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच काळाचा बदल करतात. मग हे रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात आहे, मग काळाचा बदल करायचा आहे. मग एमचा बदल काय करतो आपण? नंबर 1च दिलं होतं पहा, एम किंवा इजचा बदल करतात वॉच. मग एमचा बदल होईल वॉच. आणि नाऊचा बदल नंबर 4 मध्ये आपण पाहिलं होतं, नाऊचा बदल होतो पहा देन. बघा अशा पद्धतीने हे बदल करायचे आहेत. बदल कधी जमतील तुम्हाला? जर तुमचे पाठ असतील तर ते करणं आवश्यक आहे. झालेले बदल पहा, सेडचा बदल सेड, कॉमाचा बदल झाला दॅट, आयचा बदल शी, एमचा बदल वॉच आणि नाऊचा बदल देन. बाकी सर्व शब्द आहेत तसेच घ्यायचे आहेत. मग पूर्ण उत्तर काय होईल बघा आपलं. राधा सेड दॅट शी वॉज डान्सिंग देन. या ठिकाणी डान्सिंग हा शब्द येतो आणि देन यानंतर शेवटी काय येणार आहे? फुल स्टॉप. लक्षात ठेवा, इनडायरेक्ट स्पीच लिहिताना शेवटी फुल स्टॉपच येत असतो पहा, शेवटी पूर्णविरामच देतात. आणि वाक्यातील अवतरण चिन्ह जे असतं ते काढून टाकतात. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. अवतरण चिन्ह इनडायरेक्ट स्पीचमध्ये घेत नाहीत आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये शेवटी पूर्णविराम येत असतो. अवतरण चिन्हातील वाक्य प्रश्नार्थक असो, उद्गारवाचक असो, कोणतंही असो, उत्तरामध्ये म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये शेवटी फुल स्टॉप येत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, उत्तर बघा काय झालं. राधा सेड दॅट शी वॉज डान्सिंग देन. ठीक आहे, सेकंड पाहता. हिराचंद सेड I do not know anyone here. अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार शोधा कोणता आहे? वाक्याच्या सुरुवातीला आय सर्वनाम आलंय म्हणजे हे वाक्य आहे विधानात्मक. आता काय करणार? कोणकोणते शब्द बदलायचे ते अंडरलाईन करून घ्यायचे. बघा मग, रिपोर्टिंग व्हर्ब, कॉमा, सर्वनाम, हे डू नॉट डज नॉट आला तर तोही चेंज होत असतो. अजून हिअर, एवढे बदल होतील. सेडचा काय होणार आहे? विधानात्मक वाक्यात सेडचा आपण सेडच घेत असतो पहा, बरोबर आहे ना. त्यानंतर कॉमाच्या जागी घेतो आपण दॅट. ओके, आयचा बदल करतात ही किंवा शी. कसा? बोलणाऱ्या व्यक्तीनुसार. बोलणारी व्यक्ती आहे हिराचंद, पुरुष आहे का स्त्री? हिराचंद पुरुष आहे म्हणून आयचा बदल होणार आहे ही. वरच्या वाक्यात पहा, बोलणारी व्यक्ती राधा स्त्री होती म्हणून आपण आयचा बदल शी केला होता. इथं मात्र आयचा बदल ही आहे कारण बोलणारी व्यक्ती पुरुष आहे. डू नॉटचा काय करतात? व्हेरी गुड, डिड नॉट. आणि हिअरचा बदल देअर.
झालं उत्तर. आहे ना इंटरेस्टिंग. बाकीचे शब्द तसेच घेऊ आपण. एकदा झालेले बदल आपण अंडरलाईन करू. सेडच्या जागी सेड, कॉमाच्या जागी आला दॅट, आयचा ही, डू नॉटचा डिड नॉट आणि हिअरचा देअर. राहिलेले शब्द काय येतील? सुरुवातीला आहे हिराचंद, त्यानंतर नो एनीवन आणि शेवटी फुल स्टॉप येणार आहे. झालं उत्तर. हिराचंद सेड दॅट ही डिड नॉट नो एनीवन देअर. झाले ना उत्तर. काय काय केलंय? सर्वप्रथम दिलेल्या वाक्यातील अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार शोधला, मग कोणते शब्द बदलणार ते अंडरलाईन केले आणि मग त्यांचे बदल केले मागे दिलेल्या बदलांचा विचार करून. आता यानंतर पुढचं सेंटेन्स पहा बरं का. The doctor said to him, you will have to take rest. बघा आता हे सेंटेन्स आहे. इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे? अवतरण चिन्हातील वाक्याच्या सुरुवातीला यू हे सर्वनाम आलंय म्हणजेच विधानात्मक आहे. आणि विधानात्मक आहे तर मग आता कोणते शब्द बदलायचे ते अंडरलाईन करू आपण. बघा, द डॉक्टर सेड टू हिम यू विल हॅव टू टेक रेस्ट. सेड टू कॉमा यू विल. हॅवचा पण बदल केला जातो पहा. विलचाही बदल होतो वूड आणि हॅवचा देखील होतो हॅड. पण लक्षात ठेवा, जर दोन सहाय्यकारी क्रियापद एका पुढे एक आलेले असतील त्यापैकी फक्त पहिल्याच सहाय्यकारी क्रियापदाचा बदल करायचा, दुसऱ्या नाही करायचा. पुढे टेक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. पहिल्या रूपाचं दुसरं करत असतात, पण जर क्रियापदा अगोदर टू आलेला असेल तर टू नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं म्हणजे मूळ रूपच वापरतात. म्हणून या ठिकाणी टेकचा बदल करायचा नाही. लक्षात ठेवा, टू नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरतात. बाकी कुठलेही बदल होणार नाहीयेत. मग आता काय बदल होतील पहा. सेड टूचा बदल काय होईल? व्हेरी गुड, करेक्ट. आपण पाहिलं ना, विधानात्मक वाक्यात रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा टोल्ड वापरतात. जर वाक्यात सेड असेल तर सेडच्या जागी सेडच घेतात, पण जर वाक्यात सेड टू असेल तर त्या जागी घेतात टोल्ड. ओके, टोल्ड टू नाही घ्यायचा बरं का. सेड टूच्या जागी टोल्ड घेतलेला आहे. कॉमाच्या जागी व्हेरी गुड दॅट. यूचा बदल काय करायचा? आपण पाहिलेले पहा, यूचा बदल करतात ही, शी किंवा दे या तीन पैकी. आणि कसा करायचा? ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार. वाक्यातील ऐकणारी व्यक्ती जर पुरुष असेल तर यूचा बदल करायचा ही, ऐकणारी व्यक्ती स्त्री असेल तर यूचा बदल करतात शी, आणि ऐकणारी व्यक्ती जर अनेक वचनी असेल तर यूचा बदल करतात दे. मग बघा या वाक्यामध्ये ऐकणारी व्यक्ती कोण आहे? द डॉक्टर सेड टू हिम. डॉक्टर त्याला म्हणाले. बोलणारी व्यक्ती डॉक्टर आहे आणि ऐकणारी व्यक्ती कोण आहे? डॉक्टर त्याला म्हणाले. त्याला म्हणजे ऐकणारी व्यक्ती आहे एक वचनी पुरुष, आणि ऐकणारी व्यक्ती जर पुरुष असेल तर यूचा बदल होतो ही. विलचा बदल काय होतो? काळामध्ये आपण पाहिलं, विलचा बदल होतो पहा वूड. बाकी कुठलेही बदल होणार नाहीयेत. मग झालेले बदल पहा. सेड टूचा टोल्ड, कॉमाचा दॅट, यूचा ही आणि विलचा वूड. बाकी सर्व शब्द आहे तसेच येतील. काय आहे मग सुरुवातीला? द डॉक्टर. सेड टूचा टोल्ड झाला, त्यापुढे आहे ऐकणारी व्यक्ती हिम. कॉमाच्या जागी दॅट घेतला, यूचा बदल झाला ही, विलचा वूड आणि पुढचे शब्द तसेच येतील. टेक रेस्ट झाले. द डॉक्टर टोल्ड हिम दॅट ही वुड हॅव टू टेक रेस्ट. समजलंय का? इथे विलचा वूड केलाय पण हॅवचा हॅड केलेला नाहीये. का केला नाही मी मगाशी सांगितलंय, पुन्हा सांगतो. सहाय्यकारी क्रियापद जर एका पुढे एक दोन आलेले असतील तर त्या दोन पैकी फक्त पहिल्या सहाय्यकारी क्रियापदाचा काळ बदलायचा, पुढच्याचा बदलायचा नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, टू नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरतात.
इथं जरी क्रियापद आलंय तर पहिल्या रूपाचं दुसरं रूप करायचं नाहीये, कारण त्या अगोदर टू आलेलं आहे आणि टूच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच वापरत असतात. ओके, पुढचं पहा. द गर्ल्स, इंटरेस्टिंग वाटतोय ना टॉपिक. हां, द गर्ल्स सेड टू राहुल, वी प्लेड फुटबॉल yesterday. याचं इनडायरेक्ट करायचं आहे तर सर्वप्रथम आपण अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे तो शोधणार. मग वाक्याच्या सुरुवातीला वी सर्वनाम आलेलं आहे, तर सर्वनाम सुरुवातीला आलं तर ते विधानात्मक असतं. नाम किंवा सर्वनाम सुरुवातीला आलेलं असेल तर मग विधानात्मक वाक्य आहे. आता यात होणारे बदल आपण पाहू. सेड टू, हां, त्यानंतर कॉमा, वी प्लेड आणि एस्टरडे या शब्दांचे बदल होणार आहेत. तुम्ही हे सर्व शब्दांचे बदल पटकन अंडरलाईन करू शकाल जर तुम्ही अगोदर हे बदल कसे करायचे हे नीट समजून घेतलं असेल तरच. नाही तर तुम्हाला इथं विचार करत बसावं लागेल कोणते शब्द बदलणार कोणते नाही. त्यासाठीच अगोदर जे दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पहा, स्किप करून चालणार नाहीच. बघा मग, सेड टूच्या जागी काय येतो? विधानात्मक वाक्य असताना सेड टूच्या जागी काय येत असतो? टोल्ड. हां, कॉमाच्या जागी काय घेतात? दॅट. पहिल्या चार्टमध्ये पाहिलेले ना आपण. त्यानंतर वीचा बदल काय करतात पहा, वीचा बदल नंबर 2 मध्ये आपण पाहिले पहा, वीचा बदल करतात दे. ओके, त्यानंतर प्लेट याचा बदल करायचा आहे. यापूर्वी पहा आपण जे मुख्य क्रियापद आलं होतं पहा, जसं इथं डान्सिंग आहे, या ठिकाणी नो आहे, या मुख्य क्रियापदाचा बदल केलेला नव्हता. का? कारण वाक्यात ॲम, डू असे साह्यकारी क्रियापद आलेले होते, म्हणून मुख्य क्रियापदाचा बदल नाही केला. टीप पाहिली होती ना आपण. इथे मात्र पहा साह्यकारी क्रियापद नाही. आणि आपण काय टीप घेतलेली आहे? जर अवतरण चिन्हातील वाक्यात वरीलपैकी साह्यकारी क्रियापद नसेल, कोणते साह्यकारी क्रियापद होते ते? ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, कॅन, मे, डू, डज यापैकी साह्यकारी क्रियापद दिलेल्या वाक्यात नसेल तर जे मुख्य क्रियापद असतं त्याचा बदल आपल्याला करावा लागतो. या ठिकाणी बघा, त्यापैकी कोणतंही साह्यकारी क्रियापद नाहीये. ॲम, इज, आर, वॉज, वेअर वगैरे साह्यकारी क्रियापद नाहीये, म्हणून तर मुख्य क्रियापदाचा बदल आपण करतोय. मग प्लेड मुख्य क्रियापदाचा बदल कसा करायचा आपण पाहिलं होतं पहा. जर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर त्याच्या जागी दुसरं रूप घेतात, आणि जर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं असेल तर त्याच्या जागी घेतात हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. मग बघा या ठिकाणी प्लेड हे कितवं रूप आहे? दुसरं. मग दुसऱ्या रूपाचा बदल करतात पहा, हॅड आणि याचं तिसरं रूप, प्लेडचं तिसरं, प्लेड हेच आहे. ठीक आहे, म्हणजे प्लेडच्या जागी आला हॅड प्लेड, दुसऱ्या रूपाऐवजी आला हॅड तिसरं रूप. आणि एस्टरडेचा बदल काय करतात? द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर. मग या ठिकाणी एस्टरडेचा बदल आपण केला द प्रिव्हियस डे. ओके, झालेले बदल बघा बरं का. आता सेड टूचा टोल्ड, कॉमाचा दॅट, वीचा दे, प्लेडचा हॅड प्लेड आणि एस्टरडेचा द प्रिव्हियस डे. बाकी सर्व शब्द आहे तसेच घ्यायचे. सुरुवातीला काय आहे? द गर्ल्स. सेड टूचा टोल्ड झाला, राहुल ही ऐकणारी व्यक्ती तशीच येणार आहे. कॉमाच्या जागी दॅट घेतलाय, वीचा दे केलाय, प्लेडचा हॅड प्लेड, पुढे फुटबॉल आणि एस्टरडेचा द प्रिव्हियस डे, शेवटी फुल स्टॉप. उत्तर काय झालेलं आहे मग? द गर्ल्स टोल्ड राहुल दॅट दे हॅड प्लेड फुटबॉल द प्रिव्हियस डे. उत्तर वाचताना जरी तुम्हाला म्हणजे अवघड वाटत असेल तरीही उत्तर लिहिताना मात्र अगदी सहजपणे हे उत्तर तुम्ही तयार केलेलं आहे, मागे दिलेल्या बदलांचा विचार करून आणि या ठिकाणी सांगितलेल्या सर्व गोष्टी फॉलो करून तुम्ही उत्तर लिहिताय. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण याच टाईपचं एक थोडंसं वेगळं असणार एक्झाम्पल पाहणार आहोत. फार महत्त्वाचं आहे बरं का. आता हे या टाईपचं लास्ट एक्झाम्पल असणार आहे, पण यापेक्षा वेगळं असणार.
बघा. आलं लक्षात वेगळं काय आहे? सुरुवातीलाच अवतरण चिन्ह आलेलं आहे. वरीलपैकी सर्व वाक्यांमध्ये पहा अवतरण चिन्ह हे मध्ये आलेलं आहे शेवटपर्यंत, पण सुरुवातीला नाही आलेलं. इथं आपण सुरुवातीलाच अवतरण चिन्ह घेतोय पहा. आय वॉन्ट टू गो टू मुंबई. अनुष्का सेड टू सत्यजित. बघा आता वर पाहिलेल्या सर्व वाक्यांपेक्षा वेगळेपणा काय आहे या वाक्यामध्ये? वरीलपैकी सर्व वाक्यांमध्ये पहा बोलणारी व्यक्ती, रिपोर्टिंग व्हर्ब असेल तर ऐकणारी व्यक्ती. हे पहा इथं बोलणारी व्यक्ती सुरुवातीला आलेली आहे, त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब आलेला आहे. ओके, त्यानंतर ऐकणारी व्यक्ती पहिल्या दोन वाक्यामध्ये नव्हती, पण पुढे ऐकणारी व्यक्ती आलेली आहे. आणि त्यानंतर कॉमा देऊन दुहेरी अवतरण चिन्हातलं वाक्य होतं. पण इथे मात्र दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य सुरुवातीलाच आलेलं आहे. काही विशेष फरक पडत नाहीये. सर्व काही वर दिल्याप्रमाणेच करायचं आहे. फक्त एक काम करायचं आहे की अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे ते उत्तर लिहिताना शेवटी विचारात घ्यायचं आहे. म्हणजेच काय? बोलणारी व्यक्ती, रिपोर्टिंग व्हर्ब आणि असेल तर ऐकणारी व्यक्ती हे जे आहे हे उत्तराच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. बाकी सगळं आहे त्याप्रमाणेच. पहा मग आता, आय वॉन्ट टू गो टू मुंबई. अनुष्का सेड टू सत्यजित. उत्तर लिहिताना इनडायरेक्ट स्पीच करताना उत्तराच्या सुरुवातीला काय पाहिजे? बोलणारी व्यक्ती. मग बोलणारी व्यक्ती काय आहे? अनुष्का सुरुवातीला येईल. हा, त्यानंतर सेड टू. सेड टू चा बदल काय होणार आहे? टोल्ड. अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक आहे म्हणून सेड टू च्या जागी आला टोल्ड. त्यानंतर ऐकणारी व्यक्ती सत्यजित. त्यानंतर काय इथं फुल स्टॉप दिला आहे. पण लक्षात ठेवा जर हा भाग तुम्ही सुरुवातीला घेतला तर दुहेरी अवतरण चिन्हाच्या अगोदर काय येत असतो? कॉमा. म्हणजे या फुल स्टॉपच्या जागी आपल्याला कॉमा द्यावा लागणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की कॉमाच्या जागी काय घेतात? अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक असेल तर कॉमाच्या जागी घेतात दॅट. आणि त्यानंतर मग यातील बदल आपण करू. आयचा बदल होईल. सहाय्यकारी क्रियापद नाहीये म्हणून वॉन्ट या मुख्य क्रियापदाचा बदल होईल. पुढे कुठलाही बदल होणार नाही. गो हे क्रियापद आहे. पहिल्या रूपाचं दुसरं रूप करतात, पण त्या क्रियापदा अगोदर टू आलेला आहे तर मात्र त्याचा बदल होणार नाही, कारण टू नंतर क्रियापदाचं नेहमी मूळ रूप पहिलंच रूप वापरतात. ठीक आहे, मग आयचा बदल काय होणार आहे तो बघा. आयचा बदल करतात ही किंवा शी बोलणाऱ्या व्यक्तीनुसार. बोलणारी व्यक्ती अनुष्का स्त्री आहे ना, म्हणून आयचा बदल होणार आहे शी. वॉन्टचा बदल काय होईल पहा. सहाय्यकारी क्रियापद जर असतं वाक्यामध्ये तर या मुख्य क्रियापदाचा बदल नसता केला आपण, पण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नाहीये. जशी आपण टीप पाहिली ना तिसऱ्या बदलामध्ये, जर एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज किंवा कॅन, मे, हॅज, हॅव यापैकी सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाहीये म्हणून या मुख्य क्रियापदाचा बदल आपल्याला करायचा आहे. जसं आपण या ठिकाणी केलं होतं पहा. प्लेड दुसरं रूप होतं म्हणून त्या जागी हॅड प्लस तिसरं रूप घेतलं. मग इथं वॉन्ट हे कितवं रूप आहे? पहिलं रूप आहे. आणि तिथं आपण पाहिलं पहा नंबर 3 मध्ये की क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर त्याचं व्हेरी गुड कितवं घेतात? दुसरं रूप घेतात. मग वॉन्टचं दुसरं काय आहे? वॉन्टेड. हा, पुढचा भाग टू गो टू मुंबई. बदल नाही करायचा, तसंच घेऊ. टू गो टू मुंबई. झालेले बदल पहा. अगोदर काय केलं आपण? दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे ते सुरुवातीला आल्यामुळं आपण हे शेवटी घेतलं. म्हणजेच बोलणारी व्यक्ती, रिपोर्टिंग व्हर्ब आणि ऐकणारी व्यक्ती सुरुवातीला घेतले आणि मग त्यात होणारे बदल केले. सेड टूच्या जागी आला टोल्ड, कॉमाच्या जागी आला दॅट, त्यानंतर आयचा बदल झाला शी आणि वॉन्ट पहिलं रूप आहे त्याचं दुसरं घेतलं वॉन्टेड. झालं उत्तर. अनुष्का टोल्ड सत्यजित दॅट
शी वॉन्टेड टू गो टू मुंबई. झालंय, लक्षात आलंय ना? सिंपल आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे, वाटतंय ना? यस, आहेच. पण त्यासाठी तुम्हाला मागे दिलेले सर्व 4ही नंबरमधील बदल लक्षात घ्यावे लागतील. तर आज आपण अशा पद्धतीने पाहिलं की जर अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक असेल, स्टेटमेंट असेल, तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच इथं दिल्याप्रमाणे करतात. याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स अतिशय तपशीलवार आपण अभ्यासलेले आहेत. तुम्हाला अडचणी नसतीलच अशी अपेक्षा करतो. जरी काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता. ठीक आहे, पाहून घ्या. आपल्याला वर दिलेले सर्व बदल लक्षात घेऊन अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. आपण नंबर 1 पाहिला, अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्न असेल तर कसं करतात, अवतरण चिन्हातील वाक्य येस नो प्रश्न असेल तर कसं करतात, किंवा आज्ञार्थी वाक्य, विनंतीवाचक वाक्य, उद्गारवाचक वाक्य किंवा अवतरण चिन्हातील वाक्य जर लेट्सने सुरू होणार असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात. हे अशाच वेगवेगळ्या एक्झाम्पल्समधून अतिशय तपशीलवार आपण अभ्यासणार आहोत. त्यामुळे पुढचाही पार्ट पाहायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट देत असाल, तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर ग्रुप्समध्ये देखील शेअर करा. कारण यात आपण इंग्लिश स्पीकिंग आणि इंग्लिश ग्रामर या संदर्भात अतिशय सोप्या भाषेत वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि करत राहणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.